नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत लसूणी मेथी कशी करायची। बघा, एकाच प्रकारची भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो, तर अशा प्रकारे लसूणी मेथी नक्की करून पहा। तर इकडे बघा, मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक कट करून घेतली। गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली। त्याच्यामध्ये टाकूया अर्धी वाटी शेंगदाणे। शेंगदाणे आपल्याला छान लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजले की त्याच्यामध्ये टाकूया 2 चमचे डाळे आणि 2 चमचे तीळ। तर हे सर्व आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे। तर हे काढून घेऊ। त्याच कढईमध्ये मी अगदी 1 चमचावर तेल टाकले। आता त्यामध्ये टाकूया आपण बारीक चिरलेला लसूण आणि बारीक कट केलेली मेथी। मेथी आपल्याला छान परतून घ्यायची आहे। अगदी थोडंसं मीठ टाकायचं आणि 2-3 मिनिटे आपल्याला मेथी परतून घ्यायची आहे। तर बघा, आपली मेथी इकडे परतून झाली। तीच कढई मी पुन्हा गॅसवर ठेवली। त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊ। अर्धा चमचा जिरे छान तडतडलं की याच्यामध्ये बारीक ठेचलेला लसूण टाकून घेऊ। लसूण लालसर रंगावर परतला की त्यामध्ये 1 छोट्या आकाराचा कांदा टाकून घेऊ। कांदा लालसर रंगावर परतला की त्यामध्ये 1 छोट्या टोमॅटोची पेस्ट केली आहे ती टाकून घेऊ आणि याला परतून घेऊ। त्याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला याच्यामध्ये टाकून घेऊ। थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। आता यामध्ये आपण शेंगदाणे, तीळ आणि डाळ यांचं वाटण टाकून घेऊ आणि याला छान परतून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकू आणि आपण परतलेली मेथी यामध्ये टाकून घेऊ। आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं आहे। तुम्हाला कशी भाजी हवी आहे, घट्ट किंवा पातळ, त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। आता याला मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं याला शिजवून घेऊ। तर बघा, 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। तर याचं झाकण काढून घेऊ आणि एकदा याला मिक्स करून घेऊ। तर इकडे बघा, मी तडका मारण्यासाठी एक छोटं पातेलं ठेवले। त्याच्यामध्ये तेल टाकू, भरपूर सारा बारीक कट केलेला लसूण टाकून घेऊ आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचे आणि ही फोडणी या भाजीवरती ओतून घ्यायची आहे। तर बघा, तयार झाली आपली मस्त चमचमीत अशी लसूणी मेथी। भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खूप छान लागते। एकदा नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।